मराठा आरक्षणाबाबत मनोज जरंगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती आता सरकार पूर्ण करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ, मनोज जरंगे पाटलांनी जी आता मागणी केलेली आहे सगळे सोयऱ्यांना सरसकट कुणबी दाखले द्या, याकडे तुम्ही कसं पाहता? खरंच हे शक्य आहे का सरकारला अशा पद्धतीने पुढे पावलं उचलणं आणि त्यांची मागणी पूर्ण करणं? पहिली गोष्ट तर सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण ते एक व्याख्या आपल्याला निश्चित करावं लागेल। सगळे सोयऱ्याची व्याख्या निश्चित झाली का मग ते द्यायला सोपं जाईल। आता ह्या सगळ्या भानगडीमध्ये अगोदरच्या काळात जर पाहिलं तर सगळे सोयरे म्हणजे काही परिपत्रक शासन निर्णय काही कायदे पाहिले तर असं करता येत नाही, म्हणजे इतरही जातीला ते द्यावं लागेल। जसं SC आहे, ST आहे, OBC आहे, तर ते पहिले तपासून घ्यायला पाहिजे। सगळे सोयरीची एकदा व्याख्या ठरली तर मग त्याच्यातून मार्ग निघू शकतं। आणि असं मी नेहमी सांगतो, जसं रवी राणा आपले आमदार आहे ते OBC आहे आणि पत्नी त्यांची SC आहे, तर SC मधून पत्नीची जात मुलाला लागत नाही, वडिलाची लागतं, तर हा एक मोठा राज्य स्तरावरचा नाही तर देशव्यापी प्रश्न आहे। त्याला कसं आपण तोडगा काढता येईल तो प्रयत्न करू एकदा अधिक। जर आपण बघितलं तर आईकडच्या सगळ्या नातेवाईकांना त्यांचं म्हणणं आहे की कुणबी दाखले द्या, त्याच्यामध्ये सगळे असतील, पण हे शक्य आहे का सरकारला? आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्याच्यामुळं बापाची जात पोराला आणि वडिलाला त्या मुलीला लागतं, आईची जात लागत नाही। तर हा बदल केला तर मोठा बदल होईल। आता महिलांची जात आईची जात लावायची का वडिलाची लावायची हे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होते। तरी मला असं वाटतं का त्याच्यातून काही ना काही चांगला तोडगा निघू शकतो। साहेब, मनोज जरंगे पाटलांनी जे अल्टिमेटम दिलेलं होतं ते 24 तारीख अगदी एक दिवसावर आलेली आहे। त्यासाठी आपलं राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ देखील समजवण्यासाठी त्यांना कुठेतरी पटवण्यासाठी गेलेलं होतं, मात्र ते कुठं ऐकायला तयार नाही। तुम्ही देखील त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे। कशा पद्धतीने आता यातून तुम्ही तोडगा काढणार आहात? जाणार भेटीला त्यांचं अधिक समजून घेईन, अधिक त्याच्यातून काय मार्ग निघतील की त्यांनी हे मान्य केलं आहे का। शिंदे साहेबांनी जे प्रयत्न केले ते अतिशय प्रामाणिक केले आणि चांगले प्रयत्न केले, त्यांनी समाधान व्यक्त केले। फक्त काही थोडे 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत, ते क्लिअर झालं का होऊन जाईल। शिंदे साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की विशेष अधिवेशन आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलून त्याच्यावर निर्णय घेऊ, मात्र मनोज जरंगे यावर सुद्धा समाधानी नाहीत, कारण त्यांनी स्वतः अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मग आता तोडगा कसा निघणार? तुम्ही या अगोदर देखील अनेकदा प्रयत्न केलेले आहेत। आतापर्यंत त्यांची मागणी होती की सरसकट मराठ्याला समाजाला कुणबी अर्थात आरक्षण मिळावं, पण आता ही दुसरी मागणी आहे। मग आता कसं समजवायचं त्यांना? आता आचारसंहितेची एक भीती आहे का फेब्रुवारीला आचारसंहिता लागली तर मग अधिवेशन घेऊन फायदा काय? मला वाटतं आचारसंहिता हे फेब्रुवारीच्या लास्ट वीकला किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात लागेल आणि त्याच्या अगोदरच तो कायदा कसा करता येईल याचाही प्रयत्न शिंदे सरकारकडून केला जाईल। तर या सगळ्या गोष्टीचा हा गुंतागुंतीचा विषय आहे, हा काही एवढा सोपा विषय नाही, त्याला वेळ लागेलच। जरांगे साहेब जे म्हणतात त्यांचंही म्हणणं बरोबर आहे आणि सरकारची भूमिका याच्यात एकदा स्पष्टता आली तर क्लिअर होईल। पण सर, जी आता त्यांची मागणी आहे की सगळे सोयऱ्यांसाठी, यासाठी काय आपण म्हणजे एक मुख्यमंत्र्यांशी बोलून यासाठी काही टीम गठीत केली आहे का? बघा कशा पद्धतीने यातून देता येऊ शकतं का नाही देता येऊ शकत, जसं तुम्ही म्हणतायत की असं प्रोव्हिजन नाही आहे। प्रोव्हिजन जरी नसलं तर त्याच्यातून कसा मार्ग काढतील ते ठरवू ना। आखरी सरकार आहे, सरकार कशा पद्धतीनं समोर जाईल तो आपण एक शेवटचा प्रयत्न करू। परंतु या सरकारमध्ये जर आपण आता बघितलं तर याच मुद्द्यावरून वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये आमदारांमध्ये वेगवेगळे मतं दिसत आहेत। काही आमदारांचं म्हणणं आहे की द्या आरक्षण द्या, परंतु छगन भुजबळ ज्या पद्धतीने सभा घेत आहेत, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी सुरू आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कशा पद्धतीने हे मार्ग निघेल यातून? प्रत्येकाचं आपापलं व्यक्तिमत्व आहे, त्याला स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे, पण त्यांनी त्यांची भूमिका मांडताना ते बोलतात, जरांगे पाटील आपली भूमिका ते बोलतात, तर ते आक्षेप काही नाही आहे, प्रत्येकाला तिथं स्वातंत्र्य दिलं आहे ना। पण आता मार्ग काय? 24 तारखेचं अल्टिमेटम जवळ आलेला आहे, मनोज जरंगे पाटील कुठे ऐकायला तयार महत्वाचं आहे आणि मार्ग निघेल असं मला अपेक्षा आहे। मग तुम्ही स्वतः परत जाणार आहात मनोज जरंगे पाटलांना भेटण्यासाठी? जाईल अधिक पुन्हा। तर बच्चूभाऊ पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांना समजवण्यासाठी किंबहुना जे आतापर्यंत सरकारने केलेलं आहे ते सांगण्यासाठी, समजून सांगण्यासाठी जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देता येईल यासाठी सुद्धा सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे आता सरकार
काय निर्णय घेतं आणि पुढं मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.